नमस्कार, मी आहे मालती आणि मालतीज लाईफस्टाईल कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे। हिवाळ्यामध्ये आपल्याला कोरड्या त्वचेचा खूप त्रास होत असतो। त्यासाठी आपण आपल्या त्वचेला खूप सगळे बॉडी लोशन, मॉइश्चरायझर तसेच वेगवेगळ्या प्रकारचे तेल लावत असतो। याने आपल्याला फक्त थोडा वेळासाठी फायदा होत असतो। थोडा वेळानंतर परत आपली स्किन ही ड्राय व्हायला लागते। म्हणूनच आज मी तुमच्यासाठी असे एक होममेड मॉइश्चरायझर घेऊन आले आहे, जे तुमच्या स्किनला 24 तास मॉइश्चराइज ठेवेल आणि यामध्ये आपण ज्या गोष्टी वापरलेल्या आहे त्या 100% नॅचरल आहे। एकदा जर तुम्ही हे मॉइश्चरायझर घरी बनवून लावून बघितलं तर तुम्ही बाजारातून बॉडी लोशन किंवा मॉइश्चरायझर घेणं विसरून जाशाल। हे तुम्ही तुमच्या चेहऱ्याला, हातापायांना तसेच पूर्ण बॉडीलाही लावू शकता। याने तुमच्या त्वचेवरील कोरडेपणा हा कोसो दूर चालला जाईल। हे मॉइश्चरायझर बनवणं खूप सोपं आहे आणि अगदी 5 मिनिटात बनवून हे तयार होतं। हे बनवण्यासाठी लागणारं साहित्य हे सर्वांच्या घरामध्ये असतंच आणि जर नसेल तर ते तुम्हाला मार्केटमध्ये अगदी सहज मिळून जाईल। तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा। तर सर्वात पहिले आपल्याला एक स्वच्छ बाउल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला कुठल्याही कंपनीचं ॲलोवेरा जेल घ्यायचं आहे। ॲलोवेरा जेलचे अनगिनत फायदे आहे। ॲलोवेरा जेलने आपल्या त्वचेसंबंधी कुठल्याही समस्या दूर होतात। या बॉडी लोशनचे कुठलेही साईड इफेक्ट नाही, सर्वांना सूट होणारे हे बॉडी लोशन आहे। अंघोळीनंतर जर तुम्ही हे बॉडी लोशन लावले तर तुमची त्वचा ही एकदम मुलायम होईल आणि पूर्ण दिवसभर तुम्हाला परत बॉडी लोशन लावण्याची गरज पडणार नाही। तर इथे आपल्याला 4 चमचे ॲलोवेरा जेल घ्यायचे आहे। त्यानंतर दुसरे इन्ग्रेडियंट आहे ग्लिसरीन। ग्लिसरीन हे आपल्या त्वचेला मॉइश्चराइज करते, सॉफ्ट बनवते तसेच आपल्या त्वचेवरील सुरकुत्या घालवण्यास मदत करते। तर इथे आपल्याला लागणार आहे 2 चमचे ग्लिसरीन। त्यानंतर तिसरे इन्ग्रेडियंट आहे बदाम तेल। जर तुमच्याकडे बदाम तेल नसेल तर याऐवजी तुम्ही कुठलेही बेबी ऑइल घेऊ शकता। फक्त यामध्ये खोबरेल तेल टाकू नका, कारण हिवाळ्यामध्ये खोबरेल तेल हे जमतं म्हणजे घट्ट होतं, त्यामुळे आपलं मॉइश्चरायझर हे व्यवस्थित होणार नाही। तर इथे आपल्याला 2 चमचे बदाम तेल घ्यायचे आहे। त्यानंतर चौथं आणि शेवटचं इन्ग्रेडियंट आहे व्हिटॅमिन ई कॅप्सूल। या कॅप्सूलने आपली त्वचा ही मुलायम होण्यास मदत होते। कुठल्याही मेडिकल स्टोअरमध्ये तुम्हाला या कॅप्सूल सहज मिळून जाईल। व्हिटॅमिन ई इव्हिऑन 400 या नावाने या ओळखल्या जातात। 2 ते 3 कॅप्सूल आपल्याला यामध्ये टाकून घ्यायच्या आहे। या कॅप्सूलने आपली त्वचा ही हेल्दी होण्यास मदत होते। त्यानंतर चमच्याने हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। तुम्ही इथे बघू शकता हे सर्व पदार्थ जे ट्रान्सपरंट होते, आपण मिक्स केल्यानंतर 2च मिनिटात ते व्हाईट कलरचे झालेले आहे। हे बॉडी लोशन, मॉइश्चरायझर याच पद्धतीने बनवले जातात। हे तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता, हे अजिबात खराब होणार नाही। हे बॉडी लोशन जर तुम्ही सकाळी एकदा लावलं तर दिवसभर तुम्हाला कुठलंही बॉडी लोशन लावण्याची गरज पडणार नाही। एकदा तरी हे बॉडी लोशन तुम्ही नक्की ट्राय करा, कारण मला पूर्ण विश्वास आहे एकदा जर तुम्ही हे बॉडी लोशन यूज केले तर वारंवार तुम्ही हेच बॉडी लोशन तयार करशाल आणि मार्केटमधून महागडे बॉडी लोशन आणणं विसरून जाशाल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेजण याचा यूज करू शकता, कारण यामध्ये आपण सगळ्या नॅचरल गोष्टींचा यूज केलेला आहे। त्यामुळे याचे साईड इफेक्ट हे अजिबातच नाही। थंडीमध्ये जर तुमच्या पायाच्या टाचांना भेगा पडल्या असतील तर त्यासाठीही तुम्ही याचा यूज करू शकता। ज्या बॉटलमध्ये आपल्याला हे बॉडी लोशन स्टोअर करायचे आहे ती बॉटल आपल्याला स्वच्छ आणि एअर टाईट असायला हवी। तर या हिवाळ्यामध्ये हे DIY बॉडी लोशन तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक आमच्यासोबत शेअर करा। आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा, कारण तुमचं एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं। त्याने आम्हाला प्रेरणा मिळते तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी। तसेच हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत, फॅमिलीसोबत शेअर करा आणि माझ्या या छोट्याशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात कंजूसी करू नका। सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओत। तोपर्यंत बाय बाय।